आणि मुलुक महाराष्ट्रामध्ये सुरुवात करूया चर्चेतल्या बातमीने। बातमी अशी की राजधानी दिल्लीत विश्व हिंदू परिषदेची निदर्शनं सुरू आहेत। बांगलादेशमध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने विश्व हिंदू परिषदेचे नेते रस्त्यावरती उतरलेत। आणि दृश्य आपण बघतोय, विश्व हिंदू परिषदेचे महत्त्वाचे नेते जे आहेत ते रस्त्यावरती उतरल्याचं आपण बघतोय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत दिल्लीमध्ये। नवी दिल्लीमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवरती जे हल्ले केले जात आहेत त्याचा निषेध म्हणून विश्व हिंदू परिषदेचे सगळे कार्यकर्ते दिल्लीत जमल्याचं आपण बघतोय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय माहिती याबद्दल? विशाल, बांगलादेशमध्ये ज्या पद्धतीने हिंदूंवरती अत्याचार सुरू आहे, बांगलादेशमध्ये सध्या जर बघितलं तर परिस्थिती अतिशय विदारक आहे। आणि या दरम्यान जे बांगलादेशामध्ये हिंदू राहतात त्यांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याची, त्यांच्यावरती अत्याचार करण्याची, महिलांचा अपमान करण्याची अशा मोठ्या घडामोडी सुरू आहे। या सगळ्या घडामोडींचा, या घटनांचा विरोध करण्याकरता विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका शाखेच्या वतीने म्हणजे विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं राजधानी दिल्लीतील चाणक्यपुरी परिसरात असलेल्या बांगलादेश दूतावासापुढे जोरदार विरोध प्रदर्शन सुरू आहे। यामध्ये 3 लेअरची जी सुरक्षा व्यवस्था आहे त्यापैकी 2 लेअरची सुरक्षा व्यवस्था ह्या विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तोडलेली आहे। महत्वाचं म्हणजे दिल्ली पोलीस असो, रॅपिड ॲक्शन फोर्स असो, त्याशिवाय जर बघितलं आपण तर निमलष्करी दल देखील इथे तैनात करण्यात आलं, ज्या पद्धतीने विरोध प्रदर्शन सुरू आहे। महत्वाचं म्हणजे या अत्याचारावरती लवकरात लवकर नियंत्रण आणावं अशा प्रकारची मागणी या विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे। आपल्याला माहित असेल की भारत आणि बांगलादेशाचे संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणले गेलेले आहे आणि बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान ज्या होत्या त्यांना भारतात श्रेय देण्याच्या मुद्द्यावरून, त्यांना निवास देण्याच्या मुद्द्यावरून बांगलादेश सरकारने प्रचंड भारतावरती टीका केली होती। पण त्याचं प्रत्युत्तर देखील भारत सरकारने दिले होतं की ज्या पद्धतीची संधी भारत सरकारची आहे आणि त्यामध्ये भारत हे आणि बांगलादेश एक शेजारी राष्ट्र आहे आणि ज्या पद्धतीने आता त्याला चीनचा देखील पाठिंबा मिळतोय बांगलादेशला आणि पाकिस्तान देखील पाठिंबा देतोय, त्यावरून भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान जो वाद आहे तोच वाद आता बांगलादेशच्या दरम्यान देखील निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। त्याचमुळे या संदर्भात अशा प्रकारचे अत्याचार केले जाते अशा प्रकारचं स्पष्ट म्हणणं भारत सरकारचं आहे आणि भारत सरकारच्या वतीनं या संदर्भात बांगलादेशात दूतावासाच्या प्रमुखांना देखील म्हणजे तिथल्या राजदूतांना बोलून देखील समज देण्यात आली होती। त्यानंतर आता जर बघितलं तर विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं जोरदार निषेध हे बांगलादेशच्या दूतावासापुढे करण्यात येत आहे। विशाल, बांगलादेशचं जे दूतावास आहे ते देखील आता व्हिसा देणं वगैरे तिथलं कामकाज त्यांनी बंद करून टाकलंय। बरोबर विशाल, जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीची परिस्थिती सध्या बांगलादेशामध्ये अतिशय ज्वालाग्रही आहे आणि ज्या तिथे तत्कालीन सरकार जे आहे ते तत्कालीन सरकारने घोषणा केलेली आहे की लवकरात लवकर आम्ही तिथे निवडणूक घेऊ, पण सोबतच तिथल्या जो विरोधी पक्षांचा प्रमुख नेता होता नाझी त्याची देखील हत्या करण्यात आलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती तिथली जी परिस्थिती आहे अतिशय विदारक आहे। गेल्या काही दिवसापासून बांगलादेशमध्ये जर बघितलं प्रचंड जाळपोळ सुरू आहे। तिथल्या राजकीय पक्षांसह इतरही जे शासकीय कार्यालय आहे, याशिवाय भारत सरकारचे असलेले कार्यालय यांना इथे जाळपोळ सुरू आहे, दगडफेक सुरू आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती बांगलादेश दूतावासानी सध्या तिथला व्हिसा देखील बंद केलेला आहे। भारताच्या वतीने जो व्हिसा दिला जातो दिल्लीमधून तो देखील व्हिसा बंद करण्यात आला आहे। बांगलादेश दूतावासाने स्पष्ट केलंय की जोपर्यंत संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात येणार नाही तोपर्यंत आम्ही आता व्हिसाची प्रक्रिया सुरू करणार नाही। त्यामुळे तिथली जी परिस्थिती जोपर्यंत नियंत्रणात येत नाही, जोपर्यंत त्याचे निवडणुका होत नाही आणि लोकशाहीच्या मार्गाने जेव्हा नवीन सरकार येत नाही तोपर्यंत तिथली परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे। त्याचमुळे बांगलादेश दूतावासाने सध्या तिथला व्हिसाची प्रक्रिया बंद केलेली आहे। आणि त्याचाच एकीकडे जर बघितलं आपण तर एकीकडे भारत सरकारने बांगलादेशमध्ये असलेल्या हिंदूंना परत आणण्याकरता मोठ्या पद्धतीनं ऑपरेशन देखील राबवण्याचा निर्णय आता घेण्यात आलेला आहे। त्यांना स्पेस जर बघितलं बांगलादेश सीमा भागांमधून त्यांना मोकळी जागा किंवा त्याला म्हणतात कुठल्याही अडचणींशिवाय त्यांना भारतात येतावं यासाठी त्यांनी आता सीमा सुरक्षा दल आणि सोबतच जर बघितलं सीआरपीएफ सोबत देखील बोलणं सुरू केलेलं आहे। आपल्याला माहित असेल की भारत आणि बांगलादेशच्या सीमा भागामध्ये बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असतो आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या माध्यमातून आता निर्णय प्रक्रिया सुरू आहे। भारत सरकार यावरती गांभीर्याने विचार करत आहे, कारण की बरोबर या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की बांगलादेशमधील हिंदूंवरती होणाऱ्या अन्यायाचा निषेध म्हणून आता विश्व हिंदू परिषदेचे सगळे कार्यकर्ते दिल्लीत रस्त्यावर उतरलेत।